काम केलं होतं, परंतु यंदाच्या वर्षामध्ये इतका चिवट खेळ त्यांचा पाहिला. 24 काहीतरी 23-24 ट्रॉफीज यंदाच्या वर्षामध्ये संघाने जिंकलेत आणि लेदर क्रिकेट सुद्धा हर्षल चांगला खेळतोय. आज पत्तन मात्र आपल्यात नाही आहे, परंतु एक काळ असा होता की व्हीबीपी पनवेल हा संघ जर आपण त्याला संघाच्या कर्णधार नेतृत्व करताना ज्यांना आपण पाहिलं आणि व्हीबीपी पनवेल म्हटलं तर मग पत्तन मात्रे असतील आणि त्यांचा संघ सातत्यानं चांगला खेळ आणि त्यांचाच सुपुत्र आपण पाहतो हर्षल मात्रे आणि मग हा पत्तन 11 संघाने खेळताना आपण पाहतो. चला माठ लगेच सुरू करा, कारण हा एक सामना असेल, त्यानंतर विनर असेल, त्यानंतर मग जे 3 संघ राहतील त्याच्यातून ते मॅचेस होतील, कारण वेळ आपल्याकडे कमी होणार. चला सामना सुरू करायचा. चला सामना सुरू करूया. अंतिम सामना असेल पहिल्या फेरीचा. एका बाजूला RMSK मोरबी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहता या पत्तन 11 पेठ. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली पेठ संघ आणि सलामीची जोडी आपण पाहतो. स्ट्राईक एंडर गुड्डू मात्रे, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो हर्षल मात्रे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय विघ्नेश त्याचा हा पहिला बॉल. डावखुरा त्याचा गोलंदाज नॅचरल स्वी आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढचा बॉल विघ्नेशचा पुढचा बॉल अतिरिक्त बाहेर निघाला. त्यांचं सांगतायत वाईट बॉल अवांतर बॉल असेल. अवांतरची धाव इथून मिळेल आणि 1 धावेने टीमची धावसंख्या 1 या रन्सवर. त्यामुळे हा बॉल चांगला चेंडू डावखुरा त्याचा गोलंदाज विघ्नेशला आपण पाहताय. टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू आपण पाहिला तर थोडासा बाउन्स होत असताना उचली घेत असताना कट करण्याचा प्रयत्न होता अगदी थर्मॅनला आपण पाहताय, परंतु चेंडूला स्टॉप केलं यष्टीरक्षकाने. बॉल पुढे घेण्याचा प्रयत्न फुटबॉलचा वापर करतोय गुड्डू मात्रेला आपण पाहताय. सिंगल कंप्लीट सेकंड साठी निघाले हर्षल मात्रे, परंतु 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावा जोडल्या गेल्या आणि धावसंख्या आता 3. चेंडू संपले 3 आणि धावसंख्या सुद्धा 3. 3 चेंडूचा खेळ संपला. 3 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 4 षटकांचा हा सामना. रबर बॉल क्रीडा स्पर्धा आपण पाहता पावसाळी सीझन आणि मग त्यानंतर जर आपण पाहिलं तर हा खेळ करताना आपण खूप साऱ्या संघांना पाहत असतो. यामुळे झेलची संधी होती. गुड्डू मात्रे कदाचित परतला असता, परंतु बदलून दूर धरून आपण पाहिलं धावत येत असताना खेळ घेण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू हातामधून निसटला, खाली पडला आहे आणि त्यानंतर मात्र बॉलवर पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावेने टीमची धावसंख्या आता स्कोर कार्डवर 5 पाहायला मिळेल. चेंडू संपले 4 आणि 5 धावसंख्या. किंजल ट्रॉफी आपण पाहता येणार आहे 25, 26, 27, 28 जून मध्ये आपण पाहताय. आणखी एक स्पर्धा आदर्श ट्रॉफी सुद्धा मैदानावर असेल आणि या वेळेला फटका सुरेख बघा. कव्हर आणि पॉइंटच्या मधून खेळलाय. अप्रतिम स्ट्रोक स्क्वेअर कट पाहायला मिळालाय. अप्रतिम इथून बॅटवर घेतला गुड्डू मात्रेचा हा क्लास आणि इथून क्लास तो दाखवतोय षटकार. षटकारानं धावसंख्या पुढे जाईल. आता मात्र पुढच्या बॉलवर आपण पाहिलं असेल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता बघा. दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता गुड्डूना, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. इन ऍक्शन व्हेरिएशन वर आपण पाहिलं विघ्नेशाचा तो डॉट बॉल पडलाय आणि षटक इथून पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पेठ टीमची धावसंख्या 11 धावसंख्या 11
स्ट्राईक एंडवर हर्षल येतोय. हर्षल अद्यापर्यंत एक बॉल खेळलाय, एकही चेंडू फेस केला नाहीये. पहिला बॉल फेस करणारा आणि समोर मात्र गोलंदाज प्रताप मुंडेकरला आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी. परंतु मिस फिल्डिंग, दोन फिल्डर आणि त्यांना बीट केलं जात आहे आणि चेंडू मात्र गेला सीमा रेषेच्या बाहेर. हा मुद्दा अगदी आपण पाहिलाय. चौकार अलॉंग द कार्पेट, 4 धावा. 4च्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे ती 15. पहिल्या बॉलवर चौकार खेळतोय. मिस फिल्डिंगचा फायदा मिळाला पेट टीमला. प्रताप येतोय, परंतु फटका फसलाय. जाळं रचलं होतं, कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सज्ज होते मुर्दी टीमचा आणि चौकारानंतर मात्र मिळालाय हा अगदी महत्वाचा विकेट. हर्षल मात्र खेळाडू बॅक टू द आउट. कव्हरच्या रिझन मध्ये वरून खेळण्याचा प्रयत्न कदाचित करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षकाने डिबलेला झेल आणि त्यानंतर मात्र 15 या धावसंख्येवर हा पहिला गडी बाद झालाय. फटका वेळेला आपण पाहतो रॉकीला खेळत असताना पण पाहिलं असेल. ज्या वेळेला या बॉलवर मात्र तब्बल धावा मिळतील त्या 5 धावा, 3 धावा धावून आणि त्यानंतर मागे आपण पाहताय जी हिट केली होती प्रॉपर हिट होती, परंतु त्यानंतर जी खेळपट्टी तुम्ही पाहताय तिथून चेंडू दूरवरून चेंडू निघाला आणि निर्धारित जागेमध्ये आणखी 2 धावा. 5 धावा आल्या. 5च्या मदतीनं टीमची धावसंख्या आता टोटल 20 धावा. बॉल बॅटची अपील कदाचित मागे आला असतं तर 2 धावे मिळाला असं, परंतु यष्टीरक्षकाने थांबवलं बॉलला आणि या बॉलवर पुन्हा एकदा डॉट बॉल धावसंख्या आता स्थिरावलेली होती 20 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळताना आपण पाहिलं गुड्डूला. ज्या वेळेला फटका सुरेखा चेंडू सरळ गेलाय कव्हर आणि पॉइंटच्या मधून आणखी एक षटकार. 7 धावेला टीमची धावसंख्या टोटल 26 धावा. पाणी चला पाणी घेऊन जा मैदानात.
दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती टोटल 26 धावा. षटक क्रमांक 3 दोन बॉलिंग मार्कवर गोलंदाज स्कोअर असेल हे सुद्धा पाहावं लागेल. फटका मारायला पुढे पाहता उंच उडालेला बॉल अप्रतिम फटकेबाजी करताना बहुतेक चेंडू हवेमध्ये होता आणि त्यानंतर बॉलवर मात्र आपण पाहत आहे झेल टिपलं आणि फलंदाज बाद असेल. नवीन खिलाडी येतो मैदानाच्या आतमध्ये अमितला आपण पाहत आहे. अमित पहिलाच बॉल आणि त्यानंतर वाईट बॉल इथून पाहायला मिळतो. अवांतर बॉल फेकला अवांतरला. टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे 27 धावसंख्या 27 ऑन अ बोर्ड. 27 धावा स्कोर कार्ड वर पाहायला मिळाल्या. चांगलेला बॉल मात्र आपण पाहताय अगदी चांगला चेंडू पडल्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती आणि सांगितलं. धावसंख्या टोटल 27 धावसंख्या. किती धावा जोडल्या जातील कितीचं आव्हान ठेवलं जाईल या मॅचच्या मध्ये अगदी आपण पाहताय. पेट टीमच्या बाजूने बॅटिंग स्वीकारले प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर यावेळेला मात्र फटका आपण पाहता कव्हरच्या दिशेमध्ये टीममध्ये खेळतोय. क्षेत्ररक्षक आहे सिंगल मिळाली. गुड्डूला आपण पाहताय स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय आणि एकच रन्स. धावसंख्या 28. षटक क्रमांक 3 40 पर्यंत जाणं 45-50 पर्यंत जाणं खूप महत्वाचं असेल कारण समोर मोर्बी संघ एक बलाढ्य संघ आहे तगडा संघ आहे. ओमकार पाटील असेल विघ्नेश असेल विकी पाटील असेल चांगली खेळाडू या संघामध्ये आपण पाहत आहे आणि बरीच वर्ष खेळताना आपण पाहिलंय. विकी पाटील आणि विकीकडून झालेली चुकी आणि 2 धावा मिळतील. आणखी 2 धावा आल्या. 2च्या बरोबरीने टीमची धावसंख्या टोटल 30 धावसंख्या 30 ऑन अ बोर्ड. हा बॉल अतिरिक्त बाहेर निघालाय. पंच म्हणतायत आणखी एक अवांतर बॉल. धावसंख्या 31. 31 धावसंख्या स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळतील. आणखी चांगला चेंडू आता मात्र डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या स्थिरावलेली 31 धावसंख्या. आता चेंडू शिल्लक असलेला एक शेवटचा बॉल 3ऱ्या षटकामध्ये लावूया.
गोलंदाजी करताना शुभमला आपण पाहत आहोत. शुभमचा हा शेवटचा बॉल. धावसंख्या आहे टोटल 31. पुढचा बॉल जागेवर ठेवण्याचा प्रयत्न. शरीराची हालचाल महत्वाची आहे. फुटवर्क खूप महत्वाचा आहे. गुड्डू खेळताना आपण पाहिलं परंतु मिस झालाय आणि त्यानंतर मात्र 3 षटकं कंप्लीट. 18 बॉल संपले आणि पप्पन 11 पेट टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे 31 धावसंख्या. षटक क्रमांक 4 त्यामधील पहिला बॉल. इथून मात्र काय घडलंय ओळख पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय परंतु एकच धाव मिळेल. एकदा मिळाली. एकच्या मदतीने धावसंख्या आता 32. येणाऱ्या आता चेंडू असतील 5 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकामध्ये स्वागतच्या आणि गोलंदाजी करताना तुम्ही पाहताय बंटी ठाकूर. बंटी ठाकूरला आपण पाहू शकाल गोलंदाजी करताना. बरीच वर्ष बंटी ठाकूरला आपण पाहिलंय मोठ्या टीम मध्ये खेळत असताना. परंतु हा बॉल खराब आहे. वाईट बॉल आहे आणि धावसंख्या वाईट पुढे जाईल. 33 धावसंख्या. चांगलेला गुड्डीसाठी बॉल थोडस दरदरून खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाली. सेकंड साठी निघाले. विघ्नेश आहे चेंडूला थांबवू द्या. पुन्हा एकदा 2 धावा 2च्या बरोबरीने 35 धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली जाते. 4 बॉल. आणखी एक अवांतर चेंडू फेकला. वाईट बॉल. वाईटची धावसंख्या 1 जोडली जाईल आणि धावसंख्या आता 36. धावसंख्या स्कोर कार्डवर. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. पंचसंख्येत 2 बाउन्स असं ऑन केलं जात आहे आणि आता मात्र धावसंख्या होती म्हणजे 36 धावसंख्या. बॉल गुड्डू मात्र बरेचसे डॉट बॉल खेळतोय. एकाच बाजूने खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूवर जाणं चेंडूपर्यंत पोहोचणं महत्वाचं. हर्षल मात्र बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र आपण पाहत आहे पंचांचा इशारा आहे. इट्स अ वाईट बॉल. अवांतर चेंडू आणि अवांतर नंतर धावसंख्या पुन्हा एकदा स्कोर कार्डवर पुढे जाईल. 37 धावा. चेंडू आता शिल्लक असलेला 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकाच मोठा फटका येणं 40 पद जाणं 44-45 पर्यंत पोहोचणं महत्वाचं असेल. आणखी चेंडू मात्र अवांतर फेकला. वाईट फेकलाय. वाईट नंतर धावसंख्या 1 होईल. पुढे जाईल 38 धावा. आणखी एक बॉल. कधी चेंडू उडतोय कधी चेंडू आपण पाहिलं तर लो राहतो काही खाली राहतो कधी बाउन्स होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आता शेवटचा अंतिम बॉल आहे. बरेचसे चेंडू डॉट खेळताना आपण गुड्डूला पाहताय त्याच्यावर विश्वास आहे. आणखी एक चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न परंतु सातत्याने एकच दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर थोडस अपयश पदरी पडलाय. खूप सारे डॉट बॉल खेळलाय आणि बघा आता येणारे चेंडू असतील 24 आणि मोरबी टीमला करायच्या 39 धावा. 4 षटकांनी टार्गेट असेल 39. चला फिल्डिंग साठी लगेच उतरा पेट टीम आणि मोरबी संघ चला बॅटिंग साठी लगेच तयार व्हा. 24 बॉल आणि 39.
चला फिल्डिंग लावून घ्या आणि चला बॅटिंग साठी उतरायचं. चला फिल्डिंग लावून घ्या गुड्डू, फिल्डिंग लावून घ्या. चला मूर्ती संघ सलामीची जोडी पाठवून द्या. चला फिल्डिंग लावून घ्या. चला पंच, कारण मॅचेस सध्या बाकी आहेत. हे किनिंग आणि त्यानंतर 3 सामने. चला आपल्याकडे वेळ कमी आहे कारण आता 5:15 झाले. सामना सुरू करायचा. लगेच फिल्डिंग लावून घ्या हर्षल. 24 चेंडू आणि 39. चला 24 बॉल आणि 39चा टार्गेट असेल. षटक क्रमांक पहिला घेऊन कोण होतं पेट टीम कडून सुद्धा पाहावं लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. ओंकार पाटील आणि त्याच्या जोडीला शुभम. तुला फिल्डिंग लावा पेट संघ. कोलका वेगळा गाव. चला बॉलिंग मार्कवर गोलंदाज गुड्डू मात्र. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर गुड्डूच्या ओमकार पाटील दिलाय आसमानी डोला षटकार. 6 धावा आणि या 6 धावेनं मात्र स्वतःचा आणि टीमचा अकाउंट ओपन केलं जात आहे. बरेचसे डॉट बॉल आले. अगदी मी म्हणेन धावा आल्या असत्या तर कदाचित 50+ धावा सुद्धा होऊ शकल्या असत्या, परंतु तसं घडलं नाहीये. डॉट बॉल खेळले त्यानंतर 39चं दिलेलं टार्गेट आणि त्यामध्ये पहिल्याच बॉलवर 6, 2 चेंडू संपलेत आणि 6 धावा. या वेळेला मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक येतोय. झेलची संधी, झेल सोडलाय, कॅच ड्रॉप केली अमितनं आणि आता मात्र महत्वाचा जो अगदी विकेट होता ओमकार पाटील त्याला जीवदान मिळालंय. कदाचित जर झेल टिपला असता तर महत्वाचा विकेट गेला असता, महत्वाचा खेळाडू बाद झाला असता. तसं घडलं नाहीये. परंतु आता मात्र 3 चेंडूचा खेळ संपलाय. हा चेंडू आपण पाहू शकाल. धावसंख्या आहे ती म्हणजे 11 धावा. 11 धावसंख्या स्कोर कार्डवर. 4 बॉलचा खेळ संपला आणि या धावसंख्या होती 11 धावा. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार. हा सुद्धा डॉट बॉल येतोय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 11. एक षटकार आला, एक चौकार आला, एक सिंगल आली. गुड्डू मात्र आलेला स्लोवर गन. खूप सारा गती परिवर्तन, चांगली फिल्डिंग बॅकवर्डला आपण पाहता. स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये एकच चेंडू मिळेल, एकच धाव मिळेल आणि एकच्या मदतीने षटक पहिलं समाप्ती झालाय 12 धावेचं. आता मध्ये येणारे 18 चेंडू आणि त्या 18 मध्ये 27 ची गरज आहे. 18 चेंडू आणि 27.
अरे मग तुमच्या आलता ना कोण अमर शेठ संदेशच्या घरी गेलता. या बळीला एक सिंगल मिळाली. सिंगलच्या बरोबरीने टीमची धावसंख्या टोटल 13 धावसंख्या. हर्षल मात्र गोलंदाज दाखवून टप्प्याचा बॉल थोडासा खेळपट्टीच्या अगदी दूर पण ठेवलाय ओमकार पाटील साठी, परंतु त्यानंतर डॉट बॉल खेळतोय. धावसंख्या 13. फटका सुरेखा पूल केलाय, ती सक्सेसफुली कन्वर्ट झालाय आणि या महत्वाचा आणि अगदी मोठा फटका ओमकारच्या बॅट मध्ये षटकार. चला चंदू द्यायचं बघा. चांगला बॉल पहिल्यांदा खाली राहिलाय. हर्षलचा हा बॉल डॉट आलाय. धावसंख्या आहे टोटल 19 धावा. 20 ची गरज आहे. 20 धावसंख्येची गरज आहे. बॉल किती आहे तुझा? 2. 14 बॉल. ज्या मिळेल आणखी एक चांगला स्ट्रोक बॅटच्या स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षकाच्या वरून लॉंगऑफ मध्ये फटका सरळ बॅटनं समोर आला तसा पाठवलाय. आणखी एक षटकार. 6 धावा आणि 6च्या बरोबरीनं टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या आता 25. 14 ची गरज असेल. 14 धावसंख्या आता करायची आहे या मॅच मध्ये. टीम मुरबी संघाला 14 धावा वाचवायच्या. टीम पेठ संघाला या बॉलवर मिळतील धावा मात्र 2 धावा आणि 2च्या बरोबरीने टीमची धावसंख्या आता टोटल 27 धावसंख्या. येणारे 12 चेंडू आणि त्या 12 बॉल मध्ये करायचे तब्बल 12 धावा. चला स्पीडअप करायचं. 12 बॉल मध्ये 12ची गरज आहे. आणखीन 3 सामने आहेत. अतिरिक्त बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि या बॉलवर मात्र आपण पाहिलं असेल अवांतर आणि त्यानंतर एक धावून ना एक धावून सुद्धा धाव घेतली. धावसंख्या आता जोडली तब्बल 29. 10 धावसंख्येची आवश्यकता असेल. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. राहुलला आपण पाहत आहे. कव्हर मध्ये आपण पाहतो बटनाचे प्रेक्षक आहे. फटका तर कव्हरला खेळलाय. एकच धाव पुन्हा एकदा ओमकारच्या खात्यामध्ये, मुरबी टीमच्या खात्यामध्ये. आणि आता धावसंख्या स्कोर कार्डवर 30 धावा. 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा डाऊट बॉल फेकलाय. अमांतर धाव आणि धावसंख्या होती 31. चला बोरकर टीमचे कर्णधार येऊन थांबायचंय. बोरकर टीम चला स्पीडअप करा लवकरात लवकर. 3 सामने आहेत आणि गोल कोणावर थांबणार नाहीये.
या वेळेला स्पर्श झाला चेंडू आणि बादचा एज लागली. हर्षलने टिपलेला झेंड. फलंदाज बाद. चला शुभम बाद होतोय. अव्वल 8 धावेचा चेंडू आता शिल्लक असलेल्या षटकामधील 3 बॉल. टोटल 9 चेंडू आणि 8 धावेची गरज. बंटी ठाकूर नवीन खेळाडू बंटी ठाकूर होता. आणखी एक चांगला चेंडू डॉट बॉल येतोय. डॉट बॉल नंतर येणारे 8 चेंडू होता. नऊ ना मला वाटतं हे माझंच मारणार. नाही, दोन नाही. सिंगल मिळाली. सिंगलला 32 धावा आता 7ची आवश्यकता. 7 धावा इथून करायच्या आहेत. थोडस मी म्हणून जे डॉट बॉल आले त्याच्यामध्ये आणखीन जर एक 7-8 धावा जर असतं तर एक वेगळं चित्र काढायचं असतं. किंवा कदाचित मगाशी जे आपण पाहिलं असेल षटकार आले त्यानंतर हा सुद्धा एक षटकार येतो आहे आणि या षटकाराने इथून मात्र धावसंख्या आता स्कोर कार्डवर जोडली ती म्हणजे 38 धावसंख्या. एका धावेची गरज आहे. चला बोरका टीम कर्णधार या. चला ये इथं. त्यांच्याला घेऊन ये. विघ्नेश. चला बोरका टीम कर्णधार येऊन थांबायचा. विघ्नेश. एका धावेची आवश्यकता. आणि हा सुद्धा चौकार आहे. चला चौकार आहे. इथून नवीन शॉट. 45 येईल. चला आता या मॅच मध्ये तुम्हाला 44चा हायस्ट आहे. तर 45 जर या दोन्ही संघापैकी कोणी जर काढला किंवा पुढे गेला तर आपल्याला बाय असेल. जर बरोबरी सुटला धावा जर सेम झाला तर विकेट काउंट केला जातील. सामना 3 षटकांचा. चला सामनावीर